आणि 9वा. मग श्रोते हो, आता 10वा अध्याय आपल्याला श्रवण करायचा आहे, तो म्हणजे अंत्यसंस्काराचे विधी कसे करायचे. अंत्यसंस्कारादि कथन नाम दशमोध्याय. तर अंत्यसंस्काराचे विधी कसे करावे. आतापर्यंत दानाचं आपण खूप सारं महत्व बघितलं. आता श्रीमंत नारायण गरुडजींना म्हणताय, गरुडा खूप सारं दान करून काय फायदा, जर मुलाने माता पितांचे अंत्यसंस्कारच नीट केले नाही. हजारो लोकांना अन्नदान केलं म्हणे गरुडा, खूप सारा पैसा त्या अन्नदानामध्ये खर्च करून टाकला, पण माता पितांचे अंत्यसंस्कारच नीट केले नाही, तर काय उपयोग झाला म्हणे गरुडा एवढं दान करण्याचा. अरे मातेच्या उदरातनं जन्माला आलेला धन्य पुत्र किंवा श्रेष्ठ पुत्र तोच जो माता पितांचे अंत्यसंस्कार अतिशय श्रद्धेने करतो. जो पुत्र माता पितांचे अंत्यसंस्कार विधिवत करतो, श्रद्धेने करतो, निष्ठेने करतो, शास्त्रात सांगितल्याप्रमाणे करतो, त्या पुत्राला अग्निष्टोम नावाच्या यज्ञाचं फल प्राप्त होतं. पृथ्वीला प्रदक्षिणा करून जेवढं फल प्राप्त होतं तेवढंच फल त्या पुत्राला माता पितांचे अंत्यसंस्कार योग्य रीतीने केल्याने प्राप्त होतं. किंबहुना भगवान भोलेनाथांना कोटी बिल्वार्चन केलं म्हणजे 1 कोटी बेलाचे पानं उभारल्याने जे फल प्राप्त होतं ते फल फक्त माता पितांचे योग्य विधीने अंत्यसंस्कार केल्याने मनुष्याला प्राप्त होतं. दंती कोटी सहस्राणी वाचप्यत्यशतानि च कोटी कन्या महादानम एक बिल्व शिवार्पणम. अरे सालंकृत कन्यादान केलं त्याचे पुण्य प्राप्त होतं, ते माता पितांचे अंत्यसंस्कार करून प्राप्त होतं. खूप सारं महत्व सांगितलेलं आहे. अजून श्रीमंत नारायण गरुडाला सांगतायत की गरुडा, जे पुत्र माता पितांचे अंत्यसंस्कार करत नाही, आपल्या माता पितांसाठी केस मुंडन करत नाही, असे पुत्र जन्माला येऊन काही त्यांचा उपयोग नाही म्हणे गरुडा. एवढंच नाही गरुडा, असा पुत्र या संसाराला तरुण जाणारा पुत्र कसा म्हटला जाईल गरुडा, असा पुत्र निंदनीय आहे. श्रीमंत नारायणांनी गरुडजींना खूप सारं त्या ठिकाणी अशा पुत्राबद्दल निंदा वचन बोललेले आहेत, आणि जो हे सगळे कर्म करतोय त्याचं खूप कौतुक श्रीमंत नारायणांनी गरुडजींना केलेलं आहे. मुंडन करायला हवे. मग मुंडन करायचं, मुंडन कसं करायचं, तर आपल्याकडे जसा रीतिरिवाज असेल त्या रीतिरिवाजाप्रमाणे मुंडन करायचं. काही काहींच्या घरामध्ये पहिल्या दिवशी मुंडनाचा विधी असतो, जसं की ब्राह्मण समाज वगैरे किंवा असं इतर आहेत, किंवा काहींमध्ये मग नित्यनैमित्तिक आपलं 10व्या दिवशी मुंडनाचा विधी आपण करत असतो. तर मुंडन करायचं, पण नख काढायचे नाही आणि आपले काखेतले केस काढायचे नाही. तर या गोष्टी करायच्या. नंतर नावाचा आणि गोत्राचा उच्चार करून 6 पिंडदान करायला सांगितलं. मग 6 पिंड कुठे द्यायचे, ज्या ठिकाणी प्रेत ठेवलंय ना, 8व्या अध्यायात सांगितलं ना प्रेत कसं ठेवायचं वगैरे, त्या प्रेताजवळ 1 पिंड द्यायचा, द्वारदेशी 2रा द्यायचा, आंघोळीच्या वेळेस 3रा द्यायचा, त्याच्यानंतर पांथ नावाने रस्त्यातला 4था द्यायचा, चितेचा 5वा द्यायचा, आणि प्रेत चितेवर ठेवल्यानंतर त्याच्या उजव्या हातामध्ये जो पिंड दिला जातो त्याला म्हणतात 6वा पिंड. असे 6 पिंड त्या ठिकाणी दान करायचे. त्याच्यानंतर जेव्हा 3रा पिंड तुम्ही देतात, 2 पिंड झाले, प्रेत बाहेर नेलं की त्याला खुर्चीवरती वगैरे व्यवस्थित बसवायचंय आणि त्याची अवहेलना होणार नाही याची काळजी घेऊन त्याला स्नान घालायचं, पूजन करायचं, तुळशीच्या माळांनी वस्त्रांनी सुशोभित करायचं, अलंकृत करायचं. नंतर पुत्रवधू म्हणजे मुलाने सुनीने त्यांना नमस्कार करायचा, प्रदक्षिणा करायची, आपतेष्ट बंधू बांधव त्यांना प्रदक्षिणा करण्याची इच्छा असेल त्यांनी प्रदक्षिणा त्यांना करायची, आणि नंतर त्यांच्या डोक्याला असं भस्म लावायचं. मग भस्म म्हणजे गंगेची माती किंवा चंदन किंवा भस्म हे लावायचं. गंगेची माती नसेल तर तुळशी वृंदावनाची माती घ्यायची, तिलाच गंगा गंगा म्हणून लावायचं. किंवा गंगा गंगा म्हणून न लावता तुळशीची माती जरी लावली तरी त्यांचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. त्याच्यानंतर तुळशीच्या माळा वगैरे म्हणजे तुळशीचा हार वगैरे हे त्यांच्या गळ्यामध्ये घालायचंय, त्यांना सुशोभित करायचंय. आणि त्याच्यानंतर खांदा द्यायचा आहे. मग खांदा देण्याचा सगळ्यात पहिला अधिकार कोणाला सांगितलं, पुत्र, आणि पुत्रानंतर बाकीचे आहे. अरे जो पिता आपल्याला कळ्या खांद्यावरती खेळवतो, त्या पित्याचे आपल्यावरती एवढे अनंत ऋण आहेत, खूप सारे ऋण आहेत. त्या पुत्राला, त्या पित्याला जेव्हा पुत्र खांदा देतो ना, तेव्हा त्या पित्याला अपार आनंद होतो, त्याला धन्य वाटतं, त्याला कृतकृत्य वाटतं की माझ्या पोटी उत्तम संतान जन्माला आली. आणि ते मुंडन करत नाही, अंत्यसंस्कार करत नाही, खांदा देत नाही, कुठल्याच प्रकारचा रीतिरिवाज पाळत नाही, तर ते गेलेले जीवात्मे सुद्धा त्यांच्या नावाने विलाप करतात, शोक करतात की काय माझं दुर्भाग्य आणि काय पुत्र माझ्या पोटी जन्माला आला. आणि श्रोतेहो, जर मुलगा नसेल तर मुलगी सुद्धा करू शकते, किंवा कोणी करायला नसेल, एखादा व्यक्ती आहे आणि त्याला बिचाराला 2 मुलीच आहेत आणि कोणी असं आपतेष्ट बंधू बांधव जवळ नाहीये, त्याच्या
तर मुलींना सुद्धा सगळ्याचा सगळा अधिकार गरुड पुराणात श्रीमंत नारायणाने गरुड म्हणजे दिलेला आहे, त्याच्यामध्ये काही शंका नाही. 12 दिवसांपर्यंत दीप प्रज्वलन करायचं, तो दीपक विझू द्यायचा नाही. त्याच्यानंतर अंत्यसंस्काराच्या वेळेला त्या ठिकाणी गेल्यानंतर चितेचं पूजन करायचं, चिता अग्नी निर्माण करायचा, त्याचा नमस्कार करायचा. अग्नी प्रज्वलित वंदे हा श्लोक म्हणून त्याची नमस्कार करून प्रार्थना करायची. नंतर पाण्याचं मडकं असतं खांद्यावर घेतलेलं, 3 परिक्रमा सांगितल्या आहे, कुंभच्छेदन सांगितलेलं आहे, नंतर कुंभ खाली टाकायला सांगितलेला आहे. त्याच्यानंतर कुंभच्छेदन झाल्यानंतर प्रेताला दहन करायला सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर घरी येताना लिंबपत्र चावून थुकून मग घरी यायचंय. स्मशानात स्त्रिया जात नाही, पण ज्या स्त्रियांना स्मशानात जायचं असेल तर स्मशानात जाण्याचा नियम सांगितलेला आहे की स्त्रियांनी पुरुषांच्या मागे मागे चालायचं आहे, पुरुषांना पुढे ठेवायचंय. पण स्मशानातनं घरी येताना मात्र स्त्रिया पुढे आणि पुरुष मागे असणार आहेत. त्याच्यानंतर तर 3 दिवसांपर्यंत चौकात, आपल्या घराजवळच्या चौकामध्ये दूध आणि पाणी असं एकत्र करून मातीच्या पात्रामध्ये ठेवायचंय. 3 दिवस नवीन मातीचं भांड त्या ठिकाणी वापरायचं आहे. आणि ज्या दगडाने आपण तो माठ फोडलेला आहे, तो दगड म्हणजे जीव, अशमा जीव, तो 10 दिवसापर्यंत सांभाळून ठेवायचा आहे. कारण त्या जीवात्म्याचा, त्या प्रेताचा प्रवेश त्या दगडामध्ये, त्या जीवामध्ये होत असतो. तर इथपर्यंतचा विधी करायचा आहे म्हणे गरुडा. त्याच्यानंतर अस्थिसिंचन, म्हणजे ज्यावेळेस आपण 3ऱ्या दिवशी, 5व्या दिवशी, 7व्या दिवशी अस्थिसिंचन करायला जातो तेव्हा थोडंसं दूध घरून घेऊन जायचं सोबत. त्याच्यानंतर त्या ठिकाणी स्मशानात गेल्यानंतर स्नान करायचं. स्नान केल्यानंतर त्या चितेजवळ गेल्यानंतर दूध आणि पाणी त्या चितेवरती प्रोक्षण करायचं. दूध पाणी प्रोक्षण करण्याच्या अगोदर थोडेसे उडीद सोबत ठेवायचे आणि ते उडीद असे त्या चितेवरती पसरवायचे, दूध पाणी शिंपडायचं आणि मग एक अस्थी मृण्मय पात्र म्हणजे मातीचे घडे जे असतात, घट जे असतात, त्याच्यामध्ये ते सिंचन करायचं असतं आणि त्यानंतर ते पवित्र नदीमध्ये विसर्जित करायचे असतात. जोपर्यंत त्या असते त्या पवित्र नदीच्या तळाशी आहेत तोपर्यंत आपले पूर्वज स्वर्ग मोक्षाला सुख भोगत असतात, असं गरुड पुराणात श्रीमंत नारायण गरुडजींना सांगता आहेत. त्याच्यानंतर बालकांचे अंत्यसंस्कार कसे करायचे, गर्भवती स्त्रियांचे अंत्यसंस्कार कसे करायचे आणि संन्याशांचे अंत्यसंस्कार कसे करायचे. तर आता अंत्यसंस्काराचा विधी गरुडजी विचारतायत. अंत्यसंस्काराच्या विधीमध्ये काय सांगितलेलं आहे, जर गर्भवती स्त्रीचा मृत्यू झाला असेल तर वैद्यांच्या माध्यमातून शस्त्रक्रिया करून तिचं बाळ बाहेर काढावं. जर बाळ जिवंत असेल तर आपले बंधू बांधव, घरातल्या परिवारातल्या लोकांनी त्या बाळाला स्वतःचा पुढचा पोरगा समजून, बालक समजून छोट्याचं मोठं करावं. त्याच्यावरती कुठल्याही प्रकारे कमतरता, प्रेमाची कमतरता करायची नाही किंवा त्याला हव्या त्या गोष्टींची कमतरता करायची नाही किंवा मग त्यांचं होतं आणि आमच्या पदरी पडलो असं म्हणून त्याचा अनादर करायचा नाही. गरुडा दुखिया कोण सताइये दुखिया देगा रोय, दुखिया की मुखिया सुनली तू तेरी गती क्या होय. गरुडा अशा जे अनाथ बालक असतात त्यांचा जो कोणी छळ करतो तो माझा वैरी मी समजतो गरुडा. मग त्याला मी कठोर शिक्षा देतो. मग यमराज त्याचा हिशोब नाही बघत, त्याचा हिशोब वैकुंठाधिपती स्वतः बघतात. कारण वैकुंठाधिपती म्हणतात की मी सृष्टी निर्माण केलेली आहे, त्या सृष्टीमध्ये मी अनाथ कोणाला ठेवलं नाही, सगळ्यांचा नाथ मी बसलेलो आहे. कुर्सी पे बना जज मैं बैठा रहा, जगदीश खडे समझाते रहे. तर अशा प्रकारे गरुडाला जगदीश म्हणजे स्वतः श्रीमंत नारायण या सगळ्या गोष्टी समजवून सांगताय की गरुडा त्या बालकांना पुत्राप्रमाणे प्रीती करायची असते, त्यांची अवहेलना करायची नाही, अन्यथा मी माफ करत नाही. अजून काय सांगितलं, जर बाळ मेलेलं जन्माला निघालं असेल तर अशा बाळाचे अंत्यसंस्कार न करता त्याला नदीच्या जवळ जी ओली माती असते ती खोदायची आणि ते पुरण्याचा विधी सांगितलेला आहे आणि त्याच्या आईवर म्हणजे त्या मातेवरती मात्र अंत्यसंस्कार करायचे आहेत. पण 27 महिन्यांपेक्षा बाळ जर मोठं असेल म्हणजे 2.5 वर्षापेक्षा बाळ मोठं आहे तर अंत्यसंस्कारापासून दशकात्रापर्यंतचा, वर्षश्राद्धापर्यंतचा सगळा विधी करायचा. आणि ज्या वयाचं बाळ मृत झालं असेल त्या वयाच्या समवयीन बालकांनाच तुम्हाला जे काही सोपस्कार म्हणजे दूध द्यायचं असेल, केळी द्यायची असतील, जेवण द्यायचे असेल, वस्त्र द्यायचे असतील, कपडे द्यायचे असतील, जे काही द्यायचं असेल ते त्या समवयीन बालकांनाच द्यायचं, तेव्हा ते लागू पडतं. इथपर्यंत सांगितलं. नंतर सांगितलं आहे बालकांचे अंत्यसंस्कार, स्त्रियांचे अंत्यसंस्कार सांगितले. त्याच्यानंतर बाकी स्त्री पुरुषांचे अंत्यसंस्कार रीतिरिवाजाप्रमाणे आपण जसे करतो तसेच करायचे. मग संन्यासांचे अंत्यसंस्कार करायचे नाही, कारण संन्यासांचे अंत्यसंस्कार केले तर त्यांचं दावं करायला कोण असतं तर कोणीच नसतं, त्यांचं वर्षश्राद्ध कोण करतं, कोणीच करत नाही. आणि संन्यास घेताना
जसं लग्न झालं की मुलीला आडनाव बदलवावं लागतं, वडिलांचं नाव बदलवावं लागतं, तिचं माहेरचं सगळं काही सोडावं लागतं आणि सासरचं सगळं स्वीकार करावं लागतं. तसं संन्यास घ्यायचा म्हटल्यावर तुम्हाला तुमच्या मातापितांचं नाव, तुमचं कुळ, तुमचं गोत्र, तुमची प्रॉपर्टी, तुमचे नातेवाईक सगळ्यांवर तुलसीपत्र ठेवावं लागतं. संन्यासी माणसाचं कोणीही राहत नाही. म्हणून त्याचं ऊर्ध्वदेही कर्म झालं तर बाकीचे दशगात्रादी विधी कोण करेल हा प्रश्न उपस्थित होतो. म्हणून संन्यासी व्यक्तीचे अंत्यसंस्कार करण्याचा विधी सांगितलेला नाहीये. त्यांना योग्यरित्या समाधी द्यायची असते, त्यांना समाधी देण्याचाच नियम सांगितलेला आहे. तर श्रोते हो, अशा प्रकारे आपण 10व्या अध्यायामध्ये अनेक गोष्टी बघितल्या आणि अंत्यसंस्कारादी विधी कथन नाम दशमोऽध्यायः इति जगदम्बार्पणमस्तु. गोपाल कृष्ण भगवान की जय. दिव्य श्री गरुड महापुराण की जय. श्रोता भक्तान श्री पांडुरंग समर्थ. 1 मिनिट भगवंताचं नाम संकीर्तन करू आपण. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रोता भक्तान श्री पांडुरंग समर्थ. दिव्य श्री गरुड महापुराण की जय. उद्या पण शक्यतो मी याच वेळेला येईल, 3:30, 3:15, 3:30 किंवा 3:45 पर्यंत. कथा समजल्या आजच्या? कंटाळवाणा नाही वाटलं ना? 8वा आणि 9वा. मग श्रोते हो, आता 10वा अध्याय आपल्याला श्रवण करायचा आहे. तो म्हणजे अंत्यसंस्काराचे विधी कसे करायचे. अंत्यसंस्कारादी कथन नाम दशमोऽध्यायः. तर अंत्यसंस्काराचे विधी कसे करावे. आतापर्यंत दानाचं आपण खूप सारं महत्व बघितलं. आता श्रीमंत नारायण गरुडजींना म्हणताय, गरुडा खूप सारं दान करून काय फायदा जर मुलाने माता पितांचे अंत्यसंस्कारच नीट केले नाही. हजारो लोकांना अन्नदान केलं म्हणे गरुडा, खूप सारा पैसा त्या अन्नदानामध्ये खर्च करून टाकला, पण माता पितांचे अंत्यसंस्कारच नीट केले नाही, तर काय उपयोग झाला म्हणे गरुडा एवढं दान करण्याचा. अरे मातेच्या उदरातनं जन्माला आलेला धन्य पुत्र किंवा श्रेष्ठ पुत्र तोच जो माता पितांचे अंत्यसंस्कार अतिशय श्रद्धेने करतो. जो पुत्र माता पितांचे अंत्यसंस्कार विधिवत करतो, श्रद्धेने करतो, निष्ठेने करतो, शास्त्रात सांगितल्याप्रमाणे करतो, त्या पुत्राला अग्निष्टोम नावाच्या यज्ञाचं फल प्राप्त होतं. पृथ्वीला प्रदक्षिणा करून जेवढं फल प्राप्त होतं तेवढंच फल त्या पुत्राला माता पितांचे अंत्यसंस्कार योग्य रीतीने केल्याने प्राप्त होतं. किंबहुना भगवान भोलेनाथांना कोटी बिल्वार्चन केलं म्हणजे 1 कोटी बेलाचे पानं वाहिली आणि जे फल प्राप्त होतं ते फल फक्त माता पितांचे योग्य विधीने अंत्यसंस्कार केल्याने मनुष्याला प्राप्त होतं. दंती कोटी सहस्राणी वाचप्यत्यशतानि च कोटी कन्या महादानम एक बिल्व शिवार्पणम. अरे सालंकृत कन्यादान केल्याचं जे पुण्य प्राप्त होतं ते माता पितांचे अंत्यसंस्कार करून प्राप्त होतं. खूप सारं महत्व सांगितलेलं आहे. अजून श्रीमन नारायण गरुडाला सांगतायत की गरुडा, जे पुत्र माता पितांचे अंत्यसंस्कार करत नाही, आपल्या माता पितांसाठी केस मुंडन करत नाही, असे पुत्र जन्माला येऊन काही त्यांचा उपयोग नाही म्हणे गरुडा. एवढंच नाही गरुडा, असा पुत्र या संसाराला तरुण जाणारा पुत्र कसा म्हटला जाईल गरुडा, असा पुत्र निंदनीय आहे. श्रीमन नारायणांनी गरुडजींना खूप सारं त्या ठिकाणी अशा पुत्राबद्दल निंदावचन बोललेले आहेत आणि तो हे सगळे कर्म करतोय त्याचं खूप कौतुक श्रीमन नारायणांनी गरुडजींना केलेलं आहे. मुंडन करायला हवे. मग मुंडन करायचं. मुंडन कसं करायचं तर आपल्याकडे जसा रीतिरिवाज असेल त्या रीतिरिवाजाप्रमाणे मुंडन करायचं. काही काहींच्या घरामध्ये पहिल्या दिवशीच मुंडनाचा विधी असतो, जसं की ब्राह्मण समाज वगैरे किंवा असं इतर आहे, किंवा काहींमध्ये मग नित्यनैमित्तिक आपलं 10व्या दिवशी मुंडनाचा विधी आपण करत असतो. तर मुंडन करायचं, पण नख काढायचे नाही आणि आपले काखेतले केस काढायचे नाही. तर या गोष्टी
करायच्या. नंतर नावाचा आणि गोत्राचा उच्चार करून 6 पिंडदान करायला सांगितलं. मग 6 पिंड कुठे द्यायचे? ज्या ठिकाणी प्रेत ठेवलंय ना, 8व्या अध्यायात सांगितलं ना प्रेत कसं ठेवायचं वगैरे, त्या प्रेताजवळ एक पिंड द्यायचा, द्वारदेशी दुसरा द्यायचा, आंघोळीच्या वेळेस तिसरा द्यायचा, त्याच्यानंतर पांथ नावाने रस्त्यातला 4था द्यायचा, चितेचा 5वा द्यायचा आणि प्रेत चितेवर ठेवल्यानंतर त्याच्या उजव्या हातामध्ये जो पिंड दिला जातो त्याला म्हणतात 6वा पिंड. असे 6 पिंड त्या ठिकाणी दान करायचे. त्याच्यानंतर जेव्हा तिसरा पिंड तुम्ही देतात, 2 पिंड झाले, प्रेत बाहेर नेलं की त्याला खुर्चीवरती वगैरे व्यवस्थित बसवायचंय आणि त्याची अवहेलना होणार नाही याची काळजी घेऊन त्याला स्नान घालायचं, पूजन करायचं, तुळशीच्या माळांनी वस्त्रांनी सुशोभित करायचं, अलंकृत करायचं. नंतर पुत्रवधू म्हणजे मुलाने सुनीने त्यांना नमस्कार करायचा, प्रदक्षिणा करायची, आप्तेष्ट बंधू बांधव त्यांना प्रदक्षिणा करण्याची इच्छा असेल त्यांनी प्रदक्षिणा त्यांना करायची आणि नंतर त्यांच्या डोक्याला असं भस्म लावायचं. मग भस्म म्हणजे गंगेची माती किंवा चंदन किंवा भस्म हे लावायचं. गंगेची माती नसेल तर तुळशी वृंदावनाची माती घ्यायची, तिलाच गंगा गंगा म्हणून लावायचं. गंगा गंगा म्हणून न लावता तुळशीची माती जरी लावली तरी त्यांचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. त्याच्यानंतर तुळशीच्या माळा वगैरे म्हणजे तुळशीचा हार वगैरे हे त्यांच्या गळ्यामध्ये घालायचंय, त्यांना सुशोभित करायचंय. आणि त्याच्यानंतर खांदा द्यायचा आहे. मग खांदा देण्याचा सगळ्यात पहिला अधिकार कोणाला सांगितलं? पुत्र, आणि पुत्रानंतर बाकीचे आहे. अरे जो पिता आपल्याला कळ्या खांद्यावरती खेळवतो, त्या पित्याचे आपल्यावरती एवढे अनंत ऋण आहेत, खूप सारे ऋण आहेत. त्या पुत्राला, त्या पित्याला जेव्हा पुत्र खांदा देतो ना तेव्हा त्या पित्याला अपार आनंद होतो, त्याला धन्य वाटतं, त्याला कृतकृत्य वाटतं की माझ्या पोटी उत्तम संतान जन्माला आली. आणि ते मुंडन करत नाही, अंत्यसंस्कार करत नाही, खांदा देत नाही, कुठल्याच प्रकारचा रीतिरिवाज पाळत नाही, तर ते गेलेले जीवात्मे सुद्धा त्यांच्या नावाने विलाप करतात, शोक करतात की काय माझं दुर्भाग्य आणि काय पुत्र माझ्या पोटी जन्माला आला. आणि श्रोतेहो, जर मुलगा नसेल तर मुलगी सुद्धा करू शकते, किंवा कोणी करायला नसेल, एखादा व्यक्ती आहे आणि त्याला बिचाराला दोघं मुलीच आहेत आणि कोणी असं आप्तेष्ट बंधू बांधव जवळ नाहीये त्याच्या, तर मुलींना सुद्धा सगळा अधिकार गरुड पुराणात श्रीमंत नारायणाने गरुड म्हणजे दिलेला आहे. त्याच्यामध्ये काही शंका नाही. 12 दिवसांपर्यंत दीप प्रज्वलन करायचं, तो दीपक भिजू द्यायचा नाही. त्याच्यानंतर अंत्यसंस्काराच्या वेळेला त्या ठिकाणी गेल्यानंतर चितेचं पूजन करायचं, चिता अग्नी निर्माण करायचा, त्याचा नमस्कार करायचा, अग्नी प्रज्वलितवं वंदे हा श्लोक म्हणून त्याची नमस्कार करून प्रार्थना करायची. नंतर पाण्याचं मडकं असतं खांद्यावर घेतलेलं, 3 परिक्रमा सांगितल्या आहे, कुंभच्छेदन सांगितलेलं आहे, नंतर कुंभ खाली टाकायला सांगितलेला आहे. त्याच्यानंतर कुंभच्छेदन झाल्यानंतर प्रेताला दहन करायला सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर घरी येताना लिंबपत्र चावून थुकून मग घरी यायचंय. स्मशानात स्त्रिया जात नाही, पण ज्या स्त्रियांना स्मशानात जायचं असेल तर स्मशानात जाण्याचा नियम सांगितलेला आहे की स्त्रियांनी पुरुषांच्या मागे मागे चालायचं आहे, पुरुषांना पुढे ठेवायचंय. पण स्मशानातनं घरी येताना मात्र स्त्रिया पुढे आणि पुरुष मागे असणार आहेत. त्याच्यानंतर तर 3 दिवसांपर्यंत चौकात, आपल्या घराजवळच्या चौकामध्ये दूध आणि पाणी असं एकत्र करून मातीच्या पात्रामध्ये ठेवायचंय. 3 दिवस नवीन मातीचं भांड त्या ठिकाणी वापरायचं आहे. आणि ज्या दगडाने आपण तो माठ फोडलेला आहे, तो दगड म्हणजे जीव, अशमा जीव, तो 10 दिवसापर्यंत सांभाळून ठेवायचा आहे. कारण त्या जीवात्म्याचा, त्या प्रेताचा प्रवेश त्या दगडामध्ये, त्या जीवामध्ये होत असतो. तर इथपर्यंतचा विधी करायचा आहे म्हणे गरुडा. त्याच्यानंतर अस्थिसिंचन, मग ज्यावेळेस आपण 3ऱ्या दिवशी, 5व्या दिवशी, 7व्या दिवशी अस्थिसिंचन करायला जातो तेव्हा थोडंसं दूध घरून घेऊन जायचं सोबत. त्याच्यानंतर त्या ठिकाणी स्मशानात गेल्यानंतर स्नान करायचं. स्नान केल्यानंतर त्या चितेजवळ गेल्यानंतर दूध आणि पाणी त्या चितेवरती प्रोक्षण करायचं. दूध पाणी प्रोक्षण करण्याच्या अगोदर थोडेसे उडीद सुद्धा सोबत ठेवायचे आणि ते उडीद असे त्या चितेच्या वरती पसरवायचे, दूध पाणी शिंपडायचं आणि मग एक अस्थी मृण्मय पात्र म्हणजे मातीचे घडे जे असतात, घट जे असतात त्याच्यामध्ये ते सिंचन करायचं असतं आणि त्यानंतर ते पवित्र नदीमध्ये विसर्जित करायचे असतात. जोपर्यंत त्या अस्थी त्या पवित्र नदीच्या तळाशी आहेत तोपर्यंत आपले पूर्वज स्वर्ग मोक्षाला सुख भोगत असतात, असं गरुड पुराणात श्रीमंत नारायण गरुडजींना सांगता आहेत. त्याच्यानंतर बालकांचे अंत्यसंस्कार कसे करायचे, गर्भवती स्त्रियांचे अंत्यसंस्कार कसे करायचे आणि संन्याशांचे अंत्यसंस्कार कसे करायचे. तर आता अंत्यसंस्काराचा विधी गरुडजी विचारतायत. अंत्यसंस्काराच्या विधीमध्ये काय सांगितलेलं आहे? जर गर्भवती स्त्रीचा मृत्यू झाला असेल तर वैद्यांच्या माध्यमातून शस्त्रक्रिया करून तिचं बाळ बाहेर काढावं. जर बाळ जिवंत असेल तर आप्तेष्ट बंधू बांधव, घरातल्या परिवारातल्या लोकांनी त्या बाळाला स्वतःच्या पुढचा पोरगा समजून, बालक समजून
छोट्याचं मोठं करावं, त्याच्यावरती कुठल्याही प्रकारे कमतरता, प्रेमाची कमतरता करायची नाही किंवा त्याला हव्या त्या गोष्टींची कमतरता करायची नाही किंवा मग त्यांचं होतं आणि आमच्या पदरी पडलं असं म्हणून त्याचा अनादर करायचा नाही गरुडा. दुखिया कोण सताइये दुखिया देगा रोय, दुखिया की मुखिया सुनली तू तेरी गती क्या होय गरुडा. अशा जे अनाथ बालक असतात त्यांचा जो कोणी छळ करतो तो माझा वैरी मी समजतो गरुडा, मग त्याला मी कठोर शिक्षा देतो. मग यमराज त्याचा हिशोब नाही बघत, त्याचा हिशोब वैकुंठाधिपती स्वतः बघतात. कारण वैकुंठाधिपती म्हणतात की मी सृष्टी निर्माण केलेली आहे, त्या सृष्टीमध्ये मी अनाथ कोणाला ठेवलं नाही, सगळ्यांचा नाथ मी बसलेलो आहे. कुर्सी पे बना जज मैं बैठा रहा, जगदीश खडे समझाते रहे. तर अशा प्रकारे गरुडाला जगदीश म्हणजे स्वतः श्रीमन नारायण या सगळ्या गोष्टी समजवून सांगताय की गरुडा त्या बालकांना पुत्राप्रमाणे प्रीती करायची असते, त्यांची अवहेलना करायची नाही, अन्यथा मी माफ करत नाही. अजून काय सांगितलं, जर बाळ मेलेलं जन्माला निघालं असेल तर अशा बाळाचे अंत्यसंस्कार न करता त्याला नदीच्या जवळ जी ओली माती असते ती खोदायची आणि ते पुरण्याचा विधी सांगितलेला आहे आणि त्याच्या आईवर म्हणजे त्या मातेवरती मात्र अंत्यसंस्कार करायचे आहे. पण 27 महिन्यांपेक्षा बाळ जर मोठं असेल म्हणजे 2.5 वर्षापेक्षा बाळ मोठं आहे तर अंत्यसंस्कारापासून दशकात्रापर्यंतचा वर्षश्राद्धापर्यंतचा सगळा विधी करायचा. आणि ज्या वयाचं बाळ मृत झालं असेल त्या वयाच्या समवयीन बालकांनाच तुम्हाला जे काही सोपस्कार म्हणजे दूध द्यायचं असेल, केळी द्यायचे असतील, जेवण द्यायचे असेल, वस्त्र द्यायचे असतील, कपडे द्यायचे असतील, जे काही द्यायचं असेल ते त्या समवयीन बालकांनाच द्यायचं, तेव्हा ते लागू पडतं. इथपर्यंत सांगितलं. नंतर सांगितलं आहे बालकांचे अंत्यसंस्कार, स्त्रियांचे अंत्यसंस्कार सांगितले. त्याच्यानंतर बाकी स्त्री पुरुषांचे अंत्यसंस्कार रीतिरिवाजाप्रमाणे आपण जसे करतो तसेच करायचे. मग संन्यासांचे अंत्यसंस्कार करायचे नाही, कारण संन्यासांचे अंत्यसंस्कार केले तर त्यांचं दावं करायला कोण असतं तर कोणीच नसतं, त्यांचं वर्षश्राद्ध कोण करतं, कोणीच करत नाही. आणि संन्यास घेताना जसं लग्न झालं की मुलीला आडनाव बदलवावं लागतं, वडिलांचं नाव बदलवावं लागतं, तिचं माहेरचं सगळं काही सोडावं लागतं आणि सासरचं सगळं स्वीकार करावं लागतं. तसं संन्यास घ्यायचा म्हटल्यावर तुम्हाला तुमच्या मातापितांचं नाव, तुमचं कुळ, तुमचं गोत्र, तुमची प्रॉपर्टी, तुमचे नातेवाईक सगळ्यांवर तुलसीपत्र ठेवावं लागतं. संन्यासी माणसाचं कोणीही राहत नाही, म्हणून त्याचं ऊर्ध्वदेही कर्म झालं तर बाकीचे दशगात्रादी विधी कोण करेल हा प्रश्न उपस्थित होतो. म्हणून संन्यासी व्यक्तीचे अंत्यसंस्कार करण्याचा विधी सांगितलेला नाहीये. त्यांना योग्यरित्या समाधी द्यायची असते, त्यांना समाधी देण्याचाच नियम सांगितलेला आहे. तर श्रोते हो, अशा प्रकारे आपण 10व्या अध्यायामध्ये अनेक गोष्टी बघितल्या आणि अंत्यसंस्कारादी विधी कथन नाम दशमोऽध्यायः इति जगदम्बार्पणमस्तु. गोपाल कृष्ण भगवान की जय. दिव्य श्री गरुड महापुराण की जय. श्रोता भक्तान श्री पांडुरंग समर्थ.